तर मी काल संध्याकाळपासून घोटीला होतो, इगतपुरीला होतो, नंतर रात्री त्र्यंबकेश्वरला 2:30-3 वाजेपर्यंत होतो. तिथून नाशिकला गेलो, सकाळी परत त्र्यंबकेश्वरला आलेलो होतो आणि तिथून मग या ठिकाणी आलेलो आहे. तर पालघरमध्ये खूपच पाऊस जास्त झालेला आहे आणि त्याबरोबर पाणी खूप साचलेलं आहे ठिकठिकाणी. कनेक्टिव्हिटी या ठिकाणी नाही आहे, खूप वेळ रस्ते बंद राहिले, रेल्वेचाही प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणून मुख्यमंत्री महोदय म्हणले की जाताना पालघरहूनच बघून ये. म्हणून वसई विरारचे जे तिथले अधिकारी आहेत, विशेष करून नगरपालिकेचे, महापालिकेचे, त्याच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. तिथेसुद्धा कनेक्टिव्हिटी नाही आहे. विशेष करून म्हणजे आता मोबाईल वगैरे सेवा तिथे जवळपास बंद पडत चाललेली आहे. कारण सगळे टॉवर आहेत पाण्याखाली आहेत, तिथे बॅटरी मशीन सगळे पाण्याखाली आहेत. त्यामुळे ती मोठी एक अडचण त्या ठिकाणी आहे. पण शासनातर्फे NDRF, NDRF सगळ्या टीम आमच्या या ठिकाणी आहेत. स्वतः कलेक्टर मॅडम या ठिकाणी आहेत, लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत आणि सर्व पोलीस यंत्रणा असेल, महसूलची यंत्रणा असेल, सर्वजण महापालिका, नगरपालिका सर्व लक्ष देऊन त्या ठिकाणी आहेत. मला वाटतं आज उद्यामध्ये थोडा पावसाचा कमी होईल. जो रेड अलर्ट आपल्याला आजही सांगितलेला आहे. मला वाटतं तो आता हळूहळू उद्या परवापासून कमी होईल आणि ते झाल्यानंतर मग जनजीवन सुरळीत होईल. तोपर्यंत आपण कुठलाही धोका पत्करत नाही आहे आणि म्हणून जवळपास 1100 लोकांना सुरक्षित स्थळी आपण पोहोचवलेलं आहे. आमच्या जलसंपदा खात्याचं जे एक छोटं धरण आहे 120 MCFTचं, त्याचे थोडंसं बाहेरचा भाग थोडा असल्यामुळे तिथेही धोका होईल की काय अशी भीती होती. पण आता तिथेही काम सुरू आहे, पाऊसही त्या ठिकाणी सुरू आहे, पावसाचंही काम सुरू आहे. आमचे अधिकारी त्या ठिकाणी आहेत. आता मला वाटतं तिथेही काही धोका नाही तसा, तर तिथलेही 400-500 लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे. त्यांना उद्या परवा फक्त पावसाचा रेड अलर्ट बघून त्या ठिकाणी आम्ही त्यांना परत त्या गावामध्ये त्या ठिकाणी आणू. पण मला असं वाटतं की यावेळेचा पाऊस हा खूप विक्रमी होता. म्हणजे महिनाभराचा पाऊस 4 दिवसामध्ये पडतो आहे, 3 दिवसामध्ये पडतो आहे आणि म्हणून सगळ्यातून पाणी साचलेलं आहे, थांबलेलं आहे. आणि म्हणून ही परिस्थिती अपवादात्मक अशा स्थितीमधली आहे. नैसर्गिक आपत्तीच ही आहे. पण त्या सगळ्या गोष्टींवर प्रशासन असेल, शासन असेल, सर्व यंत्रणा आहेत आमच्या त्या या ठिकाणी रात्रीने हजर आहेत. रात्रंदिवस 24/7 त्यांच्या सेवेमध्ये आहेत. मला वाटतं थोडा त्रास निश्चित नागरिकांना झालेला आहे. घरामध्ये पाणी गेलेलं आहे, नुकसानही झालेलं आहे. 2 दिवसामध्ये पूर्वपदावर सगळी परिस्थिती येईल. भाऊ, नालासोपारा जो रेल्वे स्टेशन आहे ते प्रत्येक दरवर्षी पावसाळ्यामध्ये तिथे पाणी भरतं, पण ठोस उपाययोजना होतेली आतापर्यंत दिसत नाही. मला वाटतं तिथे काहीतरी कायमस्वरूपी आपल्याला उपाययोजना करावी लागेल. नालासोपाराच्या बाबतीत मी माहिती घेतली, पण त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनमध्ये जायला जागा नाही आहे असंही मला कळलेलं आहे. पण निश्चित आता या पावसाचा आज काही करता येणार नाही. पण पावसाळा झाला की आपण कायमस्वरूपी तिथे काय मार्ग काढता येईल त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी एक्सपर्ट जे असतील त्यांचं मत आपण घेऊ आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करू. भाऊ, 24 आढावा बैठकांमध्ये साधारण किती ह्या आपत्तीमध्ये मृत्यू झालेले आहेत लोकांचे आणि कशी त्यांना मदत मिळणार आहे ह्याबाबत काय आढावा? जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना आपण 5-5 लाख रुपये देतोय. मुख्यमंत्री महोदयांनी ते आधीच जाहीरही केलेलं आहे. आता जवळपास मृत्यूची संख्या 10पर्यंत आहे. काही वाहून गेलेले आहेत, काही दबलेले आहेत, त्या पद्धतीने काही जनावरं पण आहेत, कमी आहेत. कारण गेल्या वर्षी ज्यावेळेला आपल्याला माहीत असेल मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या डाक्टरची जनतेमुळे शेकडो हजारो जनावरं वाहून गेलेली होती. पण तसं यावेळेला फार झालेलं नाही आहे. पण 10 लोक मृत्युमुखी या सगळ्या या पावसामुळे या आठवड्यामध्ये 15 दिवसामध्ये गेलेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना जी मदत नियमानुसार आहे आपण नेहमी देतो त्याप्रमाणे त्यांनाही ती या ठिकाणी दिली जाईल. जे लोक ज्यांची घरं पाण्यामध्ये गेलेली आहेत, आत्ताच आमची चर्चा झाली, 500-700 कुटुंबं असतील, 700-800 हजार असतील. त्या कुटुंबियांना आता 15 दिवस पुरेसं राशन, तर त्याच्यामध्ये डाळ असेल, तांदूळ असेल, तेल असेल, तूप असेल, मीठ, चटणी, ते हळद, सगळं जे रोजचं आपल्याला लागतं त्याप्रमाणे आम्ही त्यांना उद्याच प्रयत्न करतो आहे. मी आता सांगितलं, मी ऑर्डरही केलेली आहे की असे आम्हाला पॅकेट करून द्या म्हणून व्यापाऱ्यांना. तर मला वाटतं उद्या नाही, फार फार तर परवापर्यंत सकाळपर्यंत. कारण लोक त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये अजून ओलसरपणा खूप आहे, पाणी आहे, चिखल आहे, ते उद्या बरोबर साफ होतील. पण परवापर्यंत प्रत्येकाच्या घरी हे किट आम्ही त्या ठिकाणी देणार. काही ठिकाणी रस्तेसुद्धा वाहून गेलेले आहेत किंवा ब्रिज वाहून गेलेले आहेत, त्याबाबत काय उपाययोजना, काय सूचना दिली? ही मोठी अडचण या भागातली आहे. आत्ताच सर्वांची चर्चा केली, कलेक्टर या ठिकाणी त्यांनी सांगितलं, पोलिसांनी सांगितलं, लोकांनी सांगितलं की या ठिकाणी कनेक्टिव्हिटी फार तुटलेली आहे. त्या ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत, ब्रिज आहेत. आणि विशेषच राहील ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना सगळ्यांना मदत मिळेल.
त्याला कुठलाही आता अटी शर्ती नाही आहे. त्यामुळे इतक्या तास पाणी पडलं पाहिजे, एवढं झालं पाहिजे. आता आपल्याला दिसतं आहे आपल्या डोळ्यासमोर की सगळं पाण्यामध्ये गाव बुडालेले आहेत, लोकांचे नुकसान झालेले आहेत. शेतीत तुमच्याकडे काय तांदूळ वगैरे असल्यामुळे काही फारसं तुम्ही फारसं नुकसान मला वाटतं असेल नसेल मला अजून कल्पना नाही आहे. पण ज्यांचं नुकसान झालं, घरांचं, जनावरं वाहून गेली, काही मनुष्यहानी झालेली आहे, जीविताला तर धोका पोचलेला आहे, अशा सगळ्या लोकांना ज्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत त्यांना सगळ्यांना मदत दिली जाईल. जर मिळाला तर आपल्याला तात्काळ त्या ठिकाणी काम करता येईल. तात्काळ म्हणजे आता पावसाळा जाऊन द्यावं लागेल, पण त्या ठिकाणी काम करून आपल्याला मग कायमस्वरूपी पुन्हा व्यवस्था केली करता येईल. निश्चित उद्या जाऊन मी माननीय मुख्यमंत्री मोदींची भेट घेऊन त्या संदर्भामध्ये आपल्याला काय मदत करतो. तसं आपत्ती व्यवस्थापन खातं माझ्याकडचं आहे, एक आपत्तीच आहे. त्यामुळे माझ्या खात्यातून काय त्यांना मदत करता येईल. त्यांच्यापेक्षा 100-125 कोटी रुपयाची आहे. निश्चित काही फार मोठी रक्कम नाही आहे, ती मी माझ्या खात्यामार्फतून तात्काळ त्या ठिकाणी मदत करून देणार. भाऊ, राज्यातला प्रश्न आहे की भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विधिनगरसंदर्भात मुंबईत आता बैठक झालेली आहे. असं काय सांगाल? कोणाची? विनोद तावडे साहेब आणि जयंत पाटलांची बैठक झाली. अच्छा, नाही मी तर 3 दिवस झाले बाहेरच आहे, त्यामुळे मला त्या बैठकीबद्दल किंवा चर्चेबद्दल काही माहिती नाही किंवा मी ऐकलं पण नाही. तुम्ही सांगताय मला. भाऊ, ही पूर परिस्थिती जी उद्भवली, अनेक ठिकाणी आपण पाहिलं की जे विकासक असू द्या किंवा प्रकल्प जे आहेत तिथे नैसर्गिक नाले अडवले गेलेले आहेत आणि त्यामुळे सुद्धा पूर परिस्थिती निर्माण झाली. तर ह्या बाबतीत काही पाठपुरावा आपल्या मंत्रालय लेवलला आत्ता त्या संदर्भामध्येच आमची चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि काही ठिकाणी ते खरंही काय आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये एक्सपर्ट जे असतील त्यांची नेमणूक करून त्याला काय करता येईल. तर अनेक ठिकाणी प्रकल्प होत आहेत, मोठमोठे हायवे होत आहेत, पण खाली शेतकरी मग पाण्यामध्ये बुडतो आहे, त्याला कुठेच जायला यायला कनेक्टिव्हिटी राहिलेली नाही, रस्ता राहिला नाही. अनेक ठिकाणी तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी मोठे हायवे बनत आहेत त्या ठिकाणी कारण ते उंच झाले 10-15 फूट, शेती खाली येऊन गेलेली आहे. पाणी जाणार कुठून? तर जायला जागा तर पाहिजे, पण ती जागा नाही. मग त्यामुळे सगळं शेती पाण्यात जातं. तुम्ही सांगतो पडीत आहे सगळं शेतं. म्हणून अशाही काही गोष्टी आहेत, पण पुढच्या काळामध्ये ती काळजी घेतली जाईल. आता ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी काय करावं लागेल त्या संदर्भामध्ये निश्चित एक एक्सपर्ट कमिटी नेमून त्या संदर्भामध्ये त्याचा विचार केला जाईल.